बीडमध्ये अजित पवारांचा दौरा होता आणि या दौऱ्यावेळी आंदोलन झालं। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन केलं। गळ्यामध्ये बाजरीच्या कणसाची माळ घालून यावेळी निषेध करण्यात आला आणि आंदोलन करणारी महिला पदाधिकाऱ्याला मग ताब्यात घेण्यात आले। अजित पवारांच्या दौऱ्यादरम्यान नुकसानग्रस्त झालेल्या भागातल्या बाजरीच्या कणसाची माळ गळ्यात घालून आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला पदाधिकारी हेमा पिंपळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। 26 लाख लाडक्या बहिणींना भाऊ असल्याचं विश्वासात घेऊन मत सत्तेचा मलिदा खाण्यासाठी घेतली आणि मलिदा खाऊन झाल्यावर अपात्र असल्याचा साक्षात्कार झाला असा आरोप करत या महिला पदाधिकाऱ्यानं दादांच्या दौऱ्यामध्ये गोंधळ घातला। दरम्यान 2 दिवसांपूर्वी झालेल्या पावसात खरीपाचं नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत बाजरीच्या कणसांची माळ गळ्यात धरून निषेध करण्यात आला। दरम्यान बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी हेमा पिंपळे यांना ताब्यात घेतलं।